अजित पवारांचा विमान अपघातात मृत्यू झाला तो 28 जानेवारीला. त्यानंतर 3 दिवसांचा त्यांचा विधी हा उरकला गेला. तेरवीचा काही प्रश्नच नव्हता. 3 दिवसातच सगळी प्रक्रिया पार पडली दशक्रियेची. आणि 31 जानेवारीला दुपारी सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाली. एकमतानं निवड झाली. 31 जानेवारीला संध्याकाळी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. 31 जानेवारी त्यानंतर तुम्हाला आठवत असेल आणि हे ऑन रेकॉर्ड ऑन कॅमेरा छगन भुजबळ बोललेले आहेत, ती तारीख सुद्धा मी तुम्हाला सांगतो. 14 फेब्रुवारीला छगन भुजबळांनी जाहीर केलं की आमच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा ह्या सुनेत्रा पवार बनतील आणि बहुतेकांची इच्छा आहे की सुनेत्रा पवारांनीच राष्ट्रीय अध्यक्षा बनावं. म्हणजे कधी बोलले? 31 जानेवारीला सुनेत्रा पवारांनी विधिमंडळ पक्ष नेत्या म्हणून उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि त्याच्या 13व्या-14व्या दिवशी छगन भुजबळ यांनी प्रसारमाध्यमांसमोर सांगितलं की सुनेत्रा पवार ह्याच आता राष्ट्रीय अध्यक्षा बनतील. कोणती तारीख होती ती? 14 फेब्रुवारी. त्याच्या आधी राष्ट्रवादीच्या आमदारांनी हे सांगायला सुरुवात केली की सुनेत्रा पवारच राष्ट्रीय अध्यक्षा बनल्या पाहिजेत, कारण प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना तसा मास बेस नाहीये, ते लोकनेते नाहीयेत. आम्हाला असा लोकनेता आता अजित पवारांच्या पश्चात किंवा निधनानंतर हवाय की ज्याच्या चेहऱ्यावरती आम्हाला मतं मिळतील आणि सुनेत्रा पवारच हा पक्ष सांभाळू शकतील, त्याच राष्ट्रीय अध्यक्षा बनल्या पाहिजे अशी एक सार्वत्रिक भावना राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये होती. पण त्याच वेळेस केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचं जे विधान आलं एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीमध्ये की प्रफुल्ल पटेल आता राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि अजित पवारांचं निधन झालेलं आहे, पण त्यांचा पक्ष हा आमचा एनडीएचा पार्टनर आहे, प्रफुल्ल पटेल आता अध्यक्ष असल्यामुळे ते आमच्या सोबत आहे, ते आमच्या सरकारमध्ये आहे, विलिनीकरणाचा काही विषयच नाही, शरद पवार काही या पक्षावरती कुठलाही दावा ठोकू शकत नाही. म्हणजे त्यांनी 2 गोष्टी केल्या केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी. एक म्हणजे विलिनीकरणाची चर्चा हाणून पाडली की नो विलिनीकरण, दोन्ही राष्ट्रवादीची गट एकत्र येणार नाही हे सांगितलं. आणि त्यातच त्यांनी सांगितलं की आता जो सत्तेतला एनडीए बरोबरचा घटक पक्ष आहे अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, त्याचे अध्यक्ष हे प्रफुल्ल पटेल. आणि त्यानंतर बातम्या वाढल्या. राज ठाकरेंनी त्यांची एक्सपोज म्हणजे ते ट्विट केलं की हा रांगडा मराठी माणसांचा पक्ष आहे, या पक्षाचा जो कोणी अध्यक्ष किंवा हा पक्ष ज्याच्या हातात असेल तो कोणी पटेल नसावा, पाटील असेल तर चालेल, पाटीलच हवा, असं ते ट्विट किंवा एक्सपोज होती. आणि मग त्यानंतर प्रफुल्ल पटेलांचा नाईलाज झाला आणि त्यांनी जाहीर केलं की मी काही राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या शर्यतीत नाही. हे कधी झालं? 14 फेब्रुवारीच्या आधी, की ज्या 14 फेब्रुवारीला छगन भुजबळांनी हे जाहीर केलं ऑन कॅमेरा की सुनेत्रा पवार राष्ट्रीय अध्यक्षा बनतील. मग त्याच्यानंतर काय झालं ते फार महत्वाचं आहे. त्याच्यानंतर एक पत्र की आम्ही घटनेत बदल करत आहोत, ते पत्र प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि त्यांच्या पक्षाचे नॅशनल जनरल सेक्रेटरी ब्रिजमोहन श्रीवास्तव या तिघांच्या सह्यांचं पत्र ते केंद्रीय निवडणूक आयोगाकडे गेलं. नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी कॉन्स्टिट्यूशन आणि त्यांनी जे काही अमेंडमेंट केली त्या सकट ते पत्र हे केंद्रीय निवडणूक आयोगाकडे हे 16 फेब्रुवारी 2026 ला पाठवलं गेलं. बघा, 14 तारखेला छगन भुजबळ सांगतायत की सुनेत्रा पवार राष्ट्रीय अध्यक्षा बनतील. पक्षामध्ये चर्चा सुरू होती की प्रफुल्ल पटेलांना राष्ट्रीय अध्यक्ष बनायचं होतं. पक्षामध्ये ही सुद्धा चर्चा चालली होती की सुनेत्रा पवार जरी विधिमंडळ पक्ष नेत्या असतील तरी आणि त्या उपमुख्यमंत्री असतील तरी त्या नामधारी नेत्या पक्षात करून ठेवायच्या. पक्षात दिल्लीमध्ये अध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल आणि राज्यात प्रदेशाध्यक्ष म्हणून सुनील तटकरे राहतील. पक्ष हा पटेल तटकरेंच्या ताब्यात राहील आणि मग सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवारांनी काय करायचं अशी चर्चा ती आमदारांमध्ये तेव्हाही सुरू होती. आता घटनाक्रम बघा कसा आहे. 14 फेब्रुवारीला छगन भुजबळ सांगतायत की सुनेत्रा पवार ह्या राष्ट्रीय अध्यक्षा होतील, आम्ही एकमताने ठराव करू.
आणि 16 फेब्रुवारीला प्रफुल्ल पटेल राष्ट्रीय कार्याध्यक्ष, सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष आणि ब्रिजमोहन श्रीवास्तव नॅशनल जनरल सेक्रेटरी या तिघांच्या सह्यांचं पत्र केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलं जातं, की ज्यामध्ये काय सांगितलं जातं की राष्ट्रीय अध्यक्ष हा जो आहे त्याच्या पश्चात राष्ट्रीय कार्याध्यक्ष जो आहे तो पक्षाचा सर्वेसर्वा असेल. म्हणजे एक प्रकारे पक्षाचं संविधान बदलण्यात येत आहे आणि आता आमचे राष्ट्रीय अध्यक्ष हयात नाहीयेत, त्यामुळं राष्ट्रीय कार्याध्यक्ष यांच्याकडे सगळे अधिकार वर्ग झालेले आहेत आणि या तिघांच्या सह्यानिशी हे अजित पवारांच्या निधनाच्या 18व्या दिवशी हे पत्र केंद्रीय निवडणूक आयोगाला गेलं. आता मला सांगा, तुम्ही 4थ्या दिवशी सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करता, तुम्ही 4थ्या दिवशी सुनेत्रा पवारांना विधिमंडळ पक्ष नेतेपदी आणता, मग तुम्ही निधनाच्या 18व्या दिवशी सुनेत्रा पवार ह्या राष्ट्रीय अध्यक्षा बनणार आहेत हे माहिती असताना सुद्धा तुम्ही असं पत्र केंद्रीय निवडणूक आयोगाला का देता की आम्ही आमच्या पक्षाच्या घटनेत थोडा बदल केलेला आहे आणि तो बदल असा आहे की राष्ट्रीय अध्यक्षाच्या पश्चात राष्ट्रीय कार्याध्यक्ष याच्याकडे सर्वाधिकार वर्ग केले जातील, आम्ही संविधानामध्ये पक्षाच्या बदल करतो आहोत आणि ती बाब आज रोहित पवारांनी उघड केली. आता ही बाब तर उघड झाली, ही बाब सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार यांनाही नक्कीच कळली आणि ही बाब पक्षात पसरली. त्यानंतर जी खरी बातमी आहे ती ही आहे की सुनेत्रा पवारांनी आत्ता नाही म्हटलं तरी आपण म्हणूया की 4-5-6 दिवसांपूर्वी 10 मार्चला 15 दिवस म्हणजे 15 दिवसांपूर्वी 10 मार्चला केंद्रीय निवडणूक आयोगाला हे पत्र दिलेलं आहे. या पत्रात त्या काय म्हणतायत हे फार महत्वाचं आहे. त्या या पत्रात म्हणतायत की माझी 26 फेब्रुवारीला पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी एकमतानं ठराव मंजूर होऊन निवड झालेली आहे. मी पक्षाची धुरा माझ्या हाती घेतलेली आहे. तसंच मी आमच्या पक्षाचं जे विधिमंडळ पक्ष आहे म्हणजे ज्यामध्ये विधानसभेचे आमदार आणि विधान परिषदेचे आमदार त्यांचा मिळून जो विधिमंडळ पक्ष होतो त्याची मी अध्यक्ष आहे, त्याची मी नेता आहे आणि राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मी माझ्या पक्षाची नेता आहे. म्हणजे काय, पॉलिटिकल पार्टी फर्स्ट, देन लेजिस्लेटिव्ह पार्टी, देन पार्लमेंटरी पार्टी. आणि मग हे सांगण्याचा प्रयत्न असतानाच त्यांनी हे सांगितलंय की 28 जानेवारीला अजित पवारांचं जे निधन झालेलं आहे त्या दिवसापासून ते हे पत्र तुम्हाला मिळतंय त्या दिवसापर्यंत या दरम्यान माझ्या पक्षाकडून किंवा पक्षाच्या नेत्यांकडून काही पत्रव्यवहार निवडणूक आयोगाकडे झाला असेल तर तो नल अँड व्हॉइड केला पाहिजे. म्हणजे काय, तो तुम्ही इग्नोर केला पाहिजे, त्याचं अस्तित्व काही नाहीये. मी तुम्हाला सांगते, जर का मध्ये कोणी हे सांगितलं असेल की पक्षाची घटना बदललेली आहे, आता पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षाला पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा इतकेच अधिकार येतील त्यांच्या पश्चात वगैरे, हे सगळं विसरून जा. ती घटना तुम्ही मानू नका, तो पत्रव्यवहार तुम्ही मानू नका. 28 जानेवारी नंतरचा, अजित पवारांच्या निधनानंतरचा मी तुम्हाला हे 10 मार्च 2026 ला पत्र देते आहे. त्यामध्ये मी पक्षाची राष्ट्रीय अध्यक्ष आहे असं त्या म्हणतायत आणि त्यासोबत त्यांनी सगळे डिटेल्स हे इथे जोडलेले आहेत. आता ही एवढी मोठी भानगड आहे की सुनेत्रा पवारांना पक्षामध्येच दिल्लीत आणि एनडीए मध्ये नामधारी ठेवायचा प्लॅन होता का प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंचा? आणि मग राज ठाकरेंनी जी शक्यता किंवा भीती व्यक्त केली होती की हा पक्ष पाटलांचा राहील, कोणी पटेलांचा राहणार नाही, हा रांगडा मराठी माणसांचा पक्ष आहे, त्या ट्विटची किंवा एक्स पोस्टची आज प्रचिती येते. आणि मला सुद्धा बरी अक्कल आली की सर्व संपादकांच्या बैठकीमध्ये राज ठाकरेंना विचारायची की तुम्ही ते ट्विट का केलं. कारण मला असं वाटत होतं की मे बी असं असतं ना की शरद पवारांचा पक्ष आहे आणि तो पक्ष कोणीतरी हिरावून नेतं असं राज ठाकरेंना वाटू शकतं. आणि ते म्हणले हो मला तसंच वाटत होतं, मला कोणी सांगितलं नाही असं ट्विट कर, पवारांनी वगैरे तर शक्यच नाही. मला स्वतःला असं वाटलं की असं होतंय, होऊ शकतं आणि ते आज या
सुनेत्रा पवारांच्या 10 मार्चच्या पत्रांनी आणि सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि ब्रिजमोहन श्रीवास्तव यांच्या 16 फेब्रुवारीच्या पत्रांनी स्पष्ट झालेला आहे. म्हणजे एकूणच राष्ट्रवादी काँग्रेस सुनेत्रा पवार गट आता जो आहे त्यातले आमदार हे जे दबक्या आवाजात चर्चा करायचे की आमच्या पक्षावरती वेगळाच अंमल आहे, सुनेत्रा पवारांनी पक्ष ताब्यात घेतला पाहिजे, पार्थदादा पवारांनी पक्षात लक्ष घातलं पाहिजे, तर आता असं लक्षात येतंय की सुनेत्रा पवार प्रदेश राष्ट्रवादी सुद्धा ताब्यात घेऊ शकतात, कार्यकारिणी बदलवू शकतात. एवढंच नाही तर उद्या राज्यसभेच्या खासदार म्हणून पार्थ पवार जेव्हा शपथ घेतील तेव्हा ते पक्षात जास्त लक्ष घालतील. पण मग याचा अर्थ पक्षात सगळं काय आलबेल आहे असं आहे का? नाही. यातनं एक बाब जी प्रकर्षानं पुढे आली आहे की प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याविषयी राष्ट्रवादीच्या आमदारांना काय वाटतं. एक, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या मनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाविषयी काय आहे. दोन, आणि भाजप श्रेष्ठी जे एनडीए चालवतात, एनडीए त्यांचा आणि एनडीएचा घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस आहे, त्यांच्या मनात काय. आणि चार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या सर्व बाबींची कल्पना आहे का आणि ते सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभे आहेत का. आज योगायोग असा आहे की आज अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुंडव्यातलं जे पुण्यातलं जमीन घोटाळा प्रकरण आहे त्याचा अंतिम अहवाल सरकारनं विधिमंडळाच्या पटलावर ठेवला. त्यामुळं पार्थ पवार यांना खूप मोठा दिलासा मिळालेला आहे, त्यांना पूर्णपणे क्लीन चिट मिळालेली आहे. पार्थ पवार आता राज्यसभेची शपथ घ्यायलाही मोकळे झालेले आहेत आणि प्रदेश राष्ट्रवादी नियंत्रणात घ्यायलाही मोकळे झालेले आहेत.